महाराष्ट्र में 20 साल की महिला का बेरहमी से हत्या का सनसनीखेज और दिल दहला देने वाला मामला सामने आया है। मामला लव जिहाद का बताया जा रहा है। हत्याकांड को लेकर इलाके में गुस्सा और आक्रोश है। मामले की चर्चा राजनीतिक गलियारों में शुरू हो गई है। 20 साल की यशस्वी शिंदे की नवी मुंबई में बहुत ही क्रूर ढंग से हत्या कर दी गई। छत विछत लाश नवी मुंबई में रेलवे स्टेशन के पास झाड़ियों में मिली। मृतक यशस्वी के चेहरे, शरीर और प्राइवेट पार्ट्स पर गहरे घाव थे। कुत्तों से शरीर को नुचवाया गया था। लड़की का चेहरा आवारा कुत्तों के नोचने की वजह से खराब हो गया था। उसके कंधे का मांस भी खा लिया था। उसके शरीर पर धारदार हथियार से वार के अनगिनत निशान थे। कथित तौर पर आरोपी ने हत्या करने के बाद शव को छत विछत कर दिया था। लोगों की माने तो यशस्वी लव जिहाद का शिकार बन गई। क्रूरता की पराकाष्ठा देखिए। परिजनों ने शव की पहचान कपड़े और टैटू से की है। उरण में अपने परिवार के साथ रहने वाली यशस्वी शिंदे नवी मुंबई के बेलापुर में एक प्राइवेट कंपनी में काम करती थी। 25 जुलाई को वह सुबह काम पर निकली, लेकिन घर नहीं पहुंच पाई। उसका कुछ पता नहीं चला। 27 जुलाई को शत विशत शव नवी मुंबई स्टेशन के पास झाड़ियों में मिला। पुलिस की माने तो रात 2:15 पर युवती का शव बरामद हुआ। उसने शुक्रवार को आधे दिन की छुट्टी ली थी। ऐसी आशंका है कि उसी दिन दोपहर 3:30 से 4 बजे के बीच उसकी हत्या की गई। पिता ने पुलिस को दिए अपने बयान में दाऊद शेख का नाम के शख्स पर हत्या का आरोप लगाया है। मिली जानकारी के मुताबिक यशस्वी शिंदे जब 11वीं में पढ़ती थी तो आरोपी दाऊद शेख ने कथित तौर पर उसके साथ अश्लील हरकत की थी। तब यशस्वी नाबालिग थी और उसने दाऊद शेख के खिलाफ पॉस्को एक्ट के तहत मामला दर्ज करवा के गिरफ्तार करवाया था। पुलिस ने दाऊद को जेल भेज दिया था। जेल से बाहर निकलने के बाद दाऊद ने फिर से यशस्वी से संपर्क किया और उनका पीछा करने लगा था। लवकरच आरोपीला पकडला जाईल आणि तुमच्या आणि आपल्या मनात एकच आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे, ती नक्की होणार आहे ही आम्ही तुम्हाला विचाराकडे धावताय। तुम्ही गावात सीसीटीव्ही आहेत का? आम्ही आमदारांकडे का थांबलो? सर्व ठिकाणी सीसीटीव्ही आहेत। ती जिथून निघाली जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सीसीटीव्ही आहेत। जिथे नाही आहेत तिथे सीसीटीव्ही लावले जातील। आरोपीला फाशी देणं हे तुमचं आणि आमचं उद्दिष्ट आहे। 100% ते यशस्वी होईल। घटना के बाद इलाके में हर तरफ लोगों में गुस्से की लहर है। शव मिलने के 2 दिन बाद भी आरोपी पकड़े नहीं गए हैं। लोगों का आक्रोश बढ़ता जा रहा है। उरण के नागरिकों ने पुलिस प्रशासन के खिलाफ विरोध मार्च भी निकाला। गुस्साए लोगों ने थाने का घेराव भी किया और आरोपी को फांसी की सजा देने की मांग की है। मामला राजनीतिक गलियारों तक पहुंच गया है। 22 वर्ष की यशस्वी शिंदे नवी मुंबई उरण की अब दाऊद के शागिर्द ने हत्या की है। लव जिहाद का पहले उसको फंसाया, फिर भगाया और फिर क्रूर हत्या। लव जिहाद, लैंड जिहाद, वोट जिहाद की आक्रामकता बढ़ रही है। विपक्ष ने महाराष्ट्र में लव जिहाद को लेकर सरकार पर एक विशेष धर्म को बदनाम करने का आरोप लगाया था। बीजेपी नेता नीतेश राणे ने एनसीपी नेता जितेंद्र आव्हाड को नया नाम देकर सवाल पूछा है। कुठे गेले ते मुमराचे जितुद्दीन, तो अब्बू आझमी आणि अन्य हिंदू द्वेष करणारे नेते जे छाती ठणकावून सांगायचे की महाराष्ट्रात आणि देशात लव जिहाद सारखी गोष्टच नाही, धर्मांतर हे प्रकार काहीच होत नाहीत, आता कुठल्या बुरख्याखाली लपलेले आहेत। उरणच्या माझ्या त्या भगिनीवर त्या जिहाद्यांनी जे अत्याचार केला, जो सूड उगवला, धर्मांतर केलं नाही म्हणून तिची अशी अवस्था केली आहे, त्या जिहाद्याला जी काय शिक्षा द्यायची आहे ते आमचं हिंदुत्ववादी सरकार आणि आमचे गृहमंत्री हे कुठेही कमी पडणार नाही एवढा मला ठाम विश्वास आहे। पण हिंदू समाज ह्या गोष्टीचा बदला निश्चित पद्धतीने घेईल हे या जिहाद्यांनी लक्षात ठेवावं। ती अतिशय वेदनादायी अशी घटना आहे। याच्यामध्ये आई वडिलांनी रात्री 8 वाजता पोलिसांना मुलगी हरवल्याची खबर दिली आणि रात्री 12:30 वाजता
पोलिसांनी त्याच दिवशी मध्यरात्री 12:30 वाजता मुलीची बॉडी ताब्यात घेतली. फोन नव्हते, परंतु लोकेशन सॅटेलाइटच्या माध्यमातून काय झालंय, कसं झालंय, कोण कोणासोबत होतं, कोणी कुणाला फोन केले, याच्यावरनं मार्ग काढत काढत आज इथपर्यंत आले. आरोपी पळून गेला हे तुम्हाला माहिती आहे चांगलं. त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या संबंधित जी लोक आहेत त्यांना ताब्यात घेतलंय आणि पोलिसांच्या 3 टीम, कारण तो आरोपी इकडचा नाही, तो हरामखोर कर्नाटकचा आहे आणि तिकडे पोलिसांच्या 3 टीम गेलेल्या आहेत. मी तुम्हाला विश्वासाने सांगते, जे आमदार साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या 2 दिवसामध्ये हा हरामखोर पोलिसांच्या ताब्यामध्ये असेल, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. झालेली गोष्ट ही वाईट आहे, परंतु ज्या काही गोष्टी, ज्या डेव्हलपमेंट पोलीस करतायत, जसं आता आमदारांनी सांगितलं की आता जर इथे सगळं सांगितलं तर ती मदत कळत नकळत आरोपीला होईल. आपल्याला त्याच्या मुसक्या आवळायच्या आहेत, त्याला आणायचं इकडे आणि त्या हरामखोराला फाशीवर लटकवायचंय. आज तुम्हाला सगळ्यांना सांगतेय, कुठल्याही परिस्थितीमध्ये हा हरामखोर सुटणार नाही, याला फाशीची शिक्षा होणार. एक आई म्हणून मलाही तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, आज मोठ्या संख्येने तुम्ही आलाय, आपल्या मुलींवर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. एक आई म्हणून मला पण मुलगी आहे, आपली बहीण, पोरं आहे तिथे मोठ्या संख्येने. आपली बहीण काय करते, कुठे जाते माहिती पाहिजे, आईला पण माहिती पाहिजे काय या हरामखोरांची बिशादे आपल्या मुलींच्या आयुष्यामध्ये येण्याची. या गोष्टी समजून घ्या. त्यांना सोडणार नाही, त्यांना तर मरेपर्यंत फाशी आहे. पण आणखीन पोरी वाचवायचे का नाही आपल्याला, का असेच मोर्चे काढायचे? आपल्याला असेच मोर्चे काढायचे, आपल्या बहिणी वाचवायच्या नाही? समजावा पोरींना, बोला पोरींची, त्यांना विश्वासात घ्या. आई म्हणून, बहीण म्हणून, भाऊ म्हणून, बाप म्हणून ही गरज आहे काळाची. पोलीस त्यांचं काम करणार. आरोपी पकडणार का? 1000% पकडणार. त्याला फाशी होणार का? 1000% होणार. आणि म्हणून आपली पोरगी गेली आहे, उरणची पोरगी, महाराष्ट्रातली पोरगी आहे आणि त्यामुळे त्या मुलीसाठी आपण लढणारच, फाशी होणारच. या संदर्भामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सीपींशी बोलले, आमदारांशी बोलले, कुठल्याही पद्धतीची हयगय केली जाणार नाही आणि त्याला इथे आणून मरेपर्यंत फाशीवरती लटकवल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत बसणार. वहीं मेडिकल जांच के बाद पता चलेगा कि लड़की के साथ दुष्कर्म हुआ है या नहीं. पुलिस ने आरोपी की तलाश के लिए 3 टीमें बनाई हैं. जगह जगह दबिश जारी है. पुलिस को शक है कि आरोपी बेंगलुरु कर्नाटक भाग गया है. घटना के संबंध में भारतीय न्याय संहिता की धारा 103 के तहत अज्ञात शख्स के खिलाफ मामला दर्ज किया गया है. क्राइम ब्रांच भी मामले की जांच कर रही है. वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट. आवाज इंडिया टीवी न्यूज चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करें.